हॅलो हाय नमस्कार. तर मी ज्योतिकाच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी रात्री भिजून ठेवलेले अख्खा मसूर होते आणि ते शिजवून घेतलेले आहे आता. आणि त्याच्यासाठी तर हे पेस्ट करण्यासाठी ते भाजीला घालण्यासाठी पेस्ट घेतली. त्याच्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेले आणि कोथिंबीर घालते ह्याच्यामध्ये आणि ह्याला बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये. तर मी फोडणीसाठी तेल तापून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये जिरी घालते, मोहरी घालते. ह्याच्यामध्ये मग आपलं जे पेस्ट करून घेतलेलं आहे ते घातलेले आहे आणि ह्याला थोडंसं परतून घेते मी. छान असं परतून घ्यायचं कारण हे कच्चं असते ना. आपण हे सगळं शिजलं पाहिजे छान असं. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी तेजपत्ता घालून घेते. तेजपत्ता न स्वाद येते आणि असं परतून घ्यायचं. आणि ह्याच्यात थोडंसं आलं लसणाचं पेस्ट करून घेते आणि ह्यांना परत असं छान असं परतून घ्यायचं. 2 मिनिट शिजायला ठेवायला पाहिजे. थोडीशी हळद घालून घेते. धने जिरे पावडर घालून घेते. असं परतून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून घेते 1 चमचा आणि ह्याच्यात घरगुती काळा मसाला घालून घेते 1 चमचा आणि याला पण परतून घ्यायचं. याला थोडंसं लाल तिखटसुद्धा लाल मिरचीसुद्धा घातलेली आहे. हे बघा तेल सुटलेलं आहे याचं. थोडंसं ते पेस्टचं पाणी घालून घेते मी ह्याच्यात. अप्रतिम लागते हे बघा, छान लागते. आणि हे आपलं अख्खा मसूर ह्याच्यात घालून घेते आपण शिजलेलं. जास्त शिजून घ्यायचं नाही, थोडंसं अख्खा असायला पाहिजे मसूर, मग छान वाटते खायला. ह्याला परत असं फिरून घ्यायचं थोडंसं. ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घेते मी अजून. चवीपुरतं मीठ घालून घेते. हे झालेलं आहे आपला अख्खा मसूर आणि मी